और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार. वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. चिंचवड शहरात समाजसेवेचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम निर्भया सामाजिक संस्था चिंचवड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून महिलांचा सन्मान आणि समाजातील दुर्बल घटकांविषयी संवेदनशीलता जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, त्यानंतर नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्षा पूजाताई सराफ तसेच कथकलीचे डान्सर फिरोज मुजावर उपस्थित होते. याचबरोबर पत्रकार दादा आढाव, सामाजिक कार्यकर्ते श्री मुझफ्फर इनामदार, सिया सचिन माने आणि मार्कंडे मॅडम यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. तसेच परिसरातील अनेक मान्यवर नागरिक, महिला कार्यकर्ता तसेच पोलीस विभागातील महिला अधिकारी व पोलीस स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन निर्भया सामाजिक संस्था चिंचवडच्या अध्यक्षा सुमन माने आणि उपाध्यक्ष सुनीता गोखळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासदांमध्ये मालती सिंग, सुवर्ण चिंचवडे, उषा दुशिंग, रत्नमाला बोखर, सुनीता नलावडे, शशी सिंग, शीतल लोखंडे, नम्रता माने, सुनीता सावळे, बेबी गोपावले आणि मंगल काळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान समाजातील अंध आणि अपंग महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री मुझफ्फर इनामदार यांनी महिलांवर एक भावनिक कविता सादर केली, ज्यामुळे उपस्थित अनेक महिलांचे डोळे पाणावले आणि संपूर्ण वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमातून समाजात महिलांचा सन्मान, माणुसकी आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी निर्भया सामाजिक संस्था चिंचवड यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कविता लिहिली आहे. सध्या कविता तुम्ही लक्षपूर्वक आणि कान देऊन ऐकायचं बरोबर. आईच्या मायेची उभती, बहिणीच्या प्रेमाची छाया ती, घराला घरपण देणारी आपल्या जगण्याची माया ती, दुःख आपल्या मनात ठेवून हसत जगाला सामोरी जाते, स्वतःच्या स्वप्नांना थोडा थांबून इतरांची स्वप्न पूर्ण करते. कधी आई बनून आधार देते, कधी मुलगी बनून आनंद देते, कधी पत्नी बनून साथ देते, तर कधी समाजासाठी लढत राहते. तिच्या त्यागाला मोजमाप नाही, तिच्या त्यागाला मोजमाप नाही, तिच्या प्रेमाला सीमा नाही. जग सुंदर बनवणारी ती स्त्रीपेक्षा मोठा नाव नाही. आज तिच्या सन्मानाचा दिवस, आज तिच्या सन्मानाचा दिवस, आज तिच्या कर्तृत्वाचा मान, स्त्रीचा सन्मान करूया सगळे, हीच पहिल्या दिनाची खरी ओळख महान. काय वाजवा. सादर करीतो तव हे नमन, हे गणराया कर हे जोडून, करीतो नृत्य कलेचे पूजन, करीतो नृत्य कलेचे पूजन.
गणपती हे गणपती गजवदना गौरीच्या आनंदना हे गणपती गजवदना गौरीच्या आनंदना सुख नांद ते सदना हो करिता आराधना हे गणपती गजवदना गौरीच्या आनंदना हे गणपती गजवदना गौरीच्या आनंदना शेवटच्या चरणाकडे जाऊया, कारण कार्यक्रम अजून बराच बाकी आहे. आई 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 आई
चुकला तुझा क्षाम पुन्हा नाही वेदना देणार आई 10 बाय 10च्या घरात आम्हाला सांभाळच आई तू 10 बाय 10च्या घरात आम्हाला सांभाळच एका भाकरीचे 4 तुकडे केले एक एक तुकडा आम्हाला दिलास आई पुन्हा नाही वेदना देणार आई 4 रूमचे फ्लॅट झाले आई आणि बापाचा आम्ही अवेअर केला बाप मोठ्याकडे राहिला आई धाकट्याकडे राहिली आई पुन्हा नाही वेदना देणार आई कुठं राहायचे ते राहा आई कुठं राहायचे ते राहा आई तुझ्यामुळे आम्ही आई चुकला तुझा शाम एक क्षणभर डोळे जातात आपली आई जवळ येते आपल्याला मिठीत घेते आपल्याला आलिंगन देते आपल्याला कुशीत घेते आणि आई म्हणते बाळा मी तुला माफ केलंय बाळा मी तुला माफ केलंय बाळा लेकराचे हित पाय माऊलीची चित्ताई कळवळायची जातील फक्त आणि फक्त आईच आहे जी तुम्हाला माफ करत असती आईनं तुम्हाला माफ केलंय खुशीत घेतलंय मिठीत घेतलंय एक क्षणभर आपली आई आठवा गावाकडचा गावाचं रान आठवा बहीण भाऊ आई आठवा आईनं आपल्याला जवळ घेतलंय खुशीत घेतलंय मिठीत घेतलंय आईनं आपल्याला कवेत घेऊन आई म्हणते बाळा मी तुला माफ घेतलंय आईचा स्पर्श रोमारोमात होतोय आईचा हात आपल्या अंगावर फिरतोय बाळा आई पुन्हा एकदा आनंदानं म्हणा वाट भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी हंबरून वासराने साठी जावा गाईमध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.